मॉर्निंग एव्हरीवन। आता सकाळचे 7:30 झालेत आणि आता आम्ही परत ब्रेकफास्ट वगैरे करून बाकीचे बदामीच्या प्लेसेस राहिले त्या व्हिजिट करायला जाणार आहोत। बदामी फोर्ट आहे, भूतनाथ मंदिर आहे, केव्ज आहेत, ते सगळं आता आम्ही डिस्कवर करायला जाणार आहोत। ते जरा थंडीचं वातावरण आहे आणि हॉटेलमध्ये पण रूममध्ये फॅन नाही आहे, फक्त AC आहे। काल खूप जोरात पाऊस होता, विजांसहित, विजा पण कडकड होत्या आणि पाऊस पण होता आणि थंडी तर आज पण खूप थंड असं वाटतंय। बट ठीक आहे, जरा वेगळं क्लायमेट वाटलं। सो आता ब्रेकफास्ट करून आम्ही मग आता त्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या जागा आहेत ते फिरायला जाऊ। A few moments later.
ते बघून आलो. बदामीमध्ये फिरण्यासारखं एकदम पण असं खूप नाही आहे, थोडक्यात थोडंफार आहे. तो ते जे होतं ते आमचं फिरून झालं आणि आता वाजले दुपारचे 12:15. आत्ता काय आता लंच वगैरे करू आणि मग आता आराम, कारण का उद्या निघायचं मुंबईसाठी. प्रवास खूप जास्त आहे. सो आता आमचं फिरून झालं. आता बघू काय ते काय असेल तर लोकल बघायचं आणि मग लंच करून मग आराम करणार. The next day. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आमचं फायनली हम्पी सगळं फिरून झालं. आज हम्पी आणि बदामी हे दोन्ही पण फिरून झालं आणि आत्ता आम्ही मुंबईला निघालो आहे. आता वाजलेत 6:30, कारण का प्रवास खूप मोठा आहे. सो आम्ही बहुतेक सांगली वगैरे त्या रूटने जाऊ. कोल्हापूर वगैरे मार्गे जायला तिकडे बहुतेक कराड ते काय सातारा तिथे काहीतरी काम चालू असतात. सो तिथून काहीतरी 14 तास लागतात आणि ह्या रोडने सांगलीने का काहीतरी 12 तास लागतात. सो आम्ही आता त्याच रूटने जाणार आहोत. खूप मस्त वाटलं, खूप छान ट्रिप झाली, मजा आली खूप. हां, हॉटेलच्यामुळे थोडा इश्यू झाला. जेवायचं वगैरे एवढं काही वाटलं नाही, बट नाश्त्याला इथे फक्त साऊथ इंडियन आयटमच होते. इडली मेदूवडा असेच आयटम होते. शिराला ती लोकं केसरी भात बोलतात. आणि काल आम्ही इथे नाश्ता केला तर इथे मँगलोर बन असं काहीतरी होतं, केळं वगैरे टाकून. ठीक, चांगलं होतं. वेगळा आयटम बऱ्याच दिवसांनी खायला मिळाला. सो आता आम्ही निघू आणि आम्ही जे काय फिरलो आहे त्याचे काही ठिकाणांचे वेगळे असे व्हिडिओज पण येणार आहेत. व्हिडिओज पण मी टाकणार आहे. सो तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघा आणि सगळ्या व्हिडिओजना लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. ते डेली व्लॉग्स पण असतील आणि ज्या ठिकाणी आम्ही फिरलो आहे तिथले पण काही व्हिडिओज वेगळे येणार आहेत. सो तेही बघायला विसरू नका. सो आता आम्ही निघतो आहे. आता वाटेत ब्रेकफास्ट करून मग पुढे निघू. आत्ता 8 वाजलेत आणि आम्ही बेळगाव रोडला आहोत. लोकापूर म्हणून आहे, तिकडे आहोत. ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे. आता पटकन ब्रेकफास्ट करून मग पुढच्या प्रवासाला निघू. काहीतरी वेगळा प्रकारे, जसं मी सकाळी बोलले, हा मँगलोर बन असं म्हणतात, पण हे लोक नुसतं बन बोलले. स्वीट असते, पुरीसारखंच आहे. आपण जे भोपळ्याचे घारगे करतो ना तशा टाईपच आहे. काहीतरी आतमध्ये केळं वगैरे असं काहीतरी. हा तो बन आहे, तो आपण खाऊन बघूया. त्यासोबत चटणी पण दिली आणि मला तो सांबार पण दिला. मस्त आहे, वेगळाच आयटम आहे पण छान आहे. खुसखुशी जसं आपलं पुरी असते तसंच लागतं आहे. आणि भोपळ्याचे घारगे सेम, फक्त ह्याच्यामध्ये भोपळा नाही आहे, केळं वगैरे असं सगळं आहे. मी सगळेच मेदूवडा खात असेल, पण अशा प्रकारचा मेदूवडा कोणी खाल्ला तुम्ही बघितला नसेल. माझी आई कुठे पण जा, वडा हा असाच खाते. मेदूवडा वरचं फक्त कडक खायचं, बाकी असंच ठेवायचं. A few moments later. आत्ताच आमचा नाश्ता झाला आणि 1 नंबर हॉटेल होतं. इतक्या दिवसांमध्ये आज आम्हाला नाश्ता वगैरे एकदम छान वाटलं खायला. सगळेच आयटम्स मस्त होते. वडा, इडली, चटणी, सांबार, ते बन्स घेतलेले, उपमा, खूप चांगल्या क्वालिटीचं फूड होतं आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. सो तुम्ही कधी ह्या बेळगाव रोडने ट्रॅव्हल करत असाल तर ह्या हॉटेलमध्ये जाऊन नक्की ब्रेकफास्ट करा. आता आम्हाला लंच वगैरे माहीत नाही कारण का आम्ही ब्रेकफास्टसाठी आलेलो. सो इथे सगळेच आयटम्स आहेत, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज सगळेच आहेत. पावभाजी वगैरे पण आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल शांती ग्रँड. लोकेशन आहे बेळगाव रोड, लोकापूर.
Many hours later. Six hours later. आता आम्ही खेड शिवापूरला आहोत. खेड शिवापूर टोल नाक्याच्या पुढेच एक फूड जंक्शन आहे, तिथेच आहोत. तर फ्रेश वगैरे होऊन आता चहा वगैरे घेऊन आम्ही पुढे निघू. Four hours later. 10 वाजलेत आत्ता आणि आत्ता आम्ही जस्ट पोचलो, जस्ट घरी आलो आहे. सो अशा प्रकारे आमची हम्पी ट्रिप कंप्लीट झाली. आज खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं, खूप वेगवेगळे काय काय बघायला मिळालं हम्पीमध्ये पण. आणि बदामीमध्ये थोड्या प्लेसेस कमी आहेत, हम्पीमध्ये खूप छान आहे सगळं बघायला. हम्पीमध्ये पण आमचा हॉटेलवरून इश्यू झाला, बट नंतर आम्ही लगेच निघालोच तिथून, जास्त थांबलोच नाही. तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल. आणि आता पोचलो, आता फायनली घरी आलो. खूप मोठा प्रवास होता, थकायला तर खूपच झालं आहे. सो तुम्हाला सगळे व्हिडिओज कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी पहिले पण बोलले तसं मी आता पण सांगते की ज्या ज्या ठिकाणी फिरलो आहे तिथले मी वेगळे असे व्हिडिओ पण टाकणार आहे. हे तर डेली व्लॉग्स आहेत, पण तुम्हाला वेगळे पण व्हिडिओ बघायला मिळतील, जसं की विजय विठ्ठल टेम्पल, बियर सँक्च्युरी आणि अंजनाद्री पर्वत, ह्या सगळ्यांचे म्हणजे बाकी सगळ्यांचे पण तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज पण बघायला मिळतील. थोडा टाईम लागेल यायला, पण व्हिडिओज नक्कीच येतील. सो स्टे ट्यून्ड. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इट इज द एंड ऑफ माय हम्पी जर्नी. सो डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, गुड नाईट.